आज हिवाळी अधिवेशनाचा 4था दिवस आहे. कसे राहिले 4 दिवस आणि असे गतिमान सरकार आहे आमचं. माननीय मुख्यमंत्री, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आता सगळ्याच आघाडीवर सरकार उभारी घेत आहे. त्यामुळे मला वाटतं एका बाजूला सरकार ज्या भूमिकेतून काम करतं त्यामुळं अधिवेशनामध्ये जसे काही फार आता विरोधकाकडे मुद्दे शिल्लक नाही अशी स्थिती आज मी पहिल्यांदा असं चित्र पाहतो. विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात आज प्रस्ताव चर्चा झाली नाही, तो अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांचा अध्यक्षांचा आहे. त्यामुळे काय भाष्य करणार. संगमनेरहून धावणारी रेल्वे राजकारणामुळे दोन्हीकडून जाते, शिर्डीकडून जाते असं चर्चा होती विरोधकांकडून. काय नाही, मूळ प्रस्ताव जो होता ना रेल्वेचा, जो पुणे संगमनेर मार्गे नाशिक जाणारा आणि ते दोडी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी शिर्डीकडून येणारी रेल्वे ते दोडीला जोडायची माहिती उजव्या. त्यामुळे ते सगळी प्रक्रिया त्यामुळे योग्य होत होती. पण आता नवीन प्रस्ताव काय आला, कसा आला, मी आज काल स्वतः रेल्वे मंत्री महोदयाने पत्र लिहिलंय की मूळ प्रस्तावाप्रमाणेच रेल्वे झाली पाहिजे. आणि त्यामध्ये जो उल्लेख केला त्याने की लोकप्रतिनिधींच्यावर चर्चा करून हा निर्णय केला, तर आमच्याशी कोणी चर्चा केली नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी चर्चा केलेली आहे. पुढे दिशाभूल करण्याचं ते सभागृहाचं उत्तर होतं, ते सुद्धा मी मान्य रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. पण याबाबत तुमच्यावरती आरोप व्हायला लागले. नाही, आमच्या जिल्ह्यात एक सवय आहे, काही झालं की विखे पाटलांवर ठपका असतो. ते नवीन नाही आहे. 2 सप्टेंबरचा जो GR आहे